लोकशाहीचा संवाद अतिशय उत्तम आणि चांगल्या या आपल्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लोकशाही सोबत संवाद। मुख्यमंत्री शिंदेंकडून लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या कामाचं कौतुक। लोकशाही मराठीचा लोकशाही संवाद कार्यक्रम दिमाखात संपन्न। लॉकडाऊन हा काही व्यक्तींचा आवडता विषय होता। फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं का असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला। मराठा आरक्षणावर 26 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी। मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पूर्ण तर मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज। महिला वर्गात आनंदाचं वातावरण। 3000 रुपयांचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल। केंद्र सरकारकडून ईडीच्या नवीन संचालकांची नियुक्ती। राहुल नवीन ईडीचे नवे संचालक तर 2 वर्षांसाठी राहुल नवीन यांची नियुक्ती। काँग्रेस पक्षाचे 2 आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। हिरामण खोसकर शिवसेनेत जाण्याची शक्यता। माडाच्या घरांसाठी अत्यल्प आणि अल्प गटात नेते मंडळी। एकूण 15 घरं माजी आमदार खासदारांसाठी राखीव। अत्यल्प अल्प गटात घरं राखीव असल्यानं चर्चांना उधाण। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात। धाराशिवमध्ये योजनेची रक्कम खात्यात जमा। नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार। उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार। रामलल्लाचे शिल्पकार अर्जुन योगीराज यांचा अमेरिकेनं व्हिसा नाकारला। अर्जुन योगीराज अमेरिकेतील कार्यक्रमाला राहणार होते उपस्थित। अकोल्यामध्ये नितेश राणेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। नितेश राणेंच्या विरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक। अमरावतीच्या शिरसगाव कसब्यामध्ये पावसाचा कहर। तलाठी कार्यालयात शिरलं पावसाचं पाणी। सोलापूरमध्ये आमदार नितेश राणेंच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक। पोलिसांबाबत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आमदार नितेश राणेंचा केला निषेध। प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये 3800 स्ट्रीट लाईट चोरी। चोरी झालेल्या लाईटची अंदाजे किंमत 50 लाखांच्या घरात। यवतमाळमध्ये स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी गणवेशापासून वंचित। 10 तालुक्यातील 68,374 विद्यार्थ्यांना गणवेश। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल। 9 वर्ष जुन्या अपहरणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल। सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन लांबणीवर। मान्यवरांची वेळ मिळत नसल्यानं उद्घाटन गेलं लांबणीवर। कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन। प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे झाली चाळण। भारतीय कोस्ट गार्डकडून पाण्यात ध्वजारोहण। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पूर्वसंध्येला पाण्यात ध्वजारोहण। भारतीय ऑलिम्पिक संघानं घेतले राष्ट्रपतींची भेट। राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी साधला खेळाडूंसोबत संवाद। नवी मुंबईच्या ऐरोली टोल नाक्यावर 2 कोटींचा ड्रग जप्त। पोलिसांच्या नाकाबंदीत 2 कोटींचा ड्रग जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।